सगळ्यांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा। काही दिवसांनीच आता होळी येणार आहे। होळी हा सगळ्यांचाच आवडता सण आहे। होळीमध्ये कलर खेळायला सगळ्यांनाच आवडतं। मुळात हा सणच रंगांचा असतो, त्यामुळे सगळेच जण रंग खेळतात। परंतु या रंगांमध्ये बऱ्याच प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स असतात। त्या केमिकल्समुळे आपली त्वचा, केस याच्यावर वेगवेगळे परिणाम होतात। बऱ्याच ॲलर्जिक रिॲक्शन येते। तर ते सगळं होऊ नये ते टाळण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे ते आपण आता बघूया। सर्वप्रथम आपण आता बघूयात की होळी खेळायला जाण्यापूर्वी आपण काय काय काळजी घेतली पाहिजे आपल्या त्वचेची आणि केसांची। सगळ्यात महत्त्वाचं हायड्रेट केलं पाहिजे त्वचेला, इंटरनली आणि एक्सटर्नली, म्हणजे वरून आतूनही पाणी खूप जास्त प्रमाणात पिलं पाहिजे आणि वरूनही आपण त्वचेला हायड्रेट ठेवलं पाहिजे। गुलाब जेल वगैरे वापरलं चेहरा धुण्यासाठी, तोंड धुण्यासाठी, तर त्याने एक्सटर्नली आपण करू शकतो। टोनर वापरला आपण काही दिवस आधीपासूनच, तर टोनरने जे पोर्स असतात स्किनचे ते छोटे होत जातात, त्यामुळे कलर आत जाण्यापासून आपण थोडा बचाव करू शकतो। त्याचबरोबर इंटरनली म्हणजे पाण्याचा इंटेक वाढवा, ज्युसेस वगैरे घेऊ शकता, पाणी जास्त पिऊ शकता। जे फ्रुट्स आहेत, जे सीजनल फ्रुट्स आहेत ज्यामध्ये वॉटर कंटेंट जास्त असतं, की मस्कमेलन असेल, वॉटरमेलन असेल, ग्रेप्स असेल, हे जास्त प्रमाणात आपण घेऊ शकतो। आणि त्यानंतर आपण बदामाचं तेल किंवा कोकोनट ऑइल आपण स्किनवरती, त्याशिवाय केसांवरती आपण लावू शकतो। ते त्वचेवरती ऑइल वगैरे लावल्यानंतर बाहेर जाण्यापूर्वी एक 20 मिनिटं आधी साधारण सनस्क्रीन लावायचं आहे। SPF 40 किंवा 50 असणार सनस्क्रीन यूज करायचं आहे। बराच वेळा आपण होळी किंवा कलर जे आहे ते आपण बाहेर खेळतो, उन्हामध्ये असतो, दिवसभर उन्हामध्ये असतो, त्यामुळे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी सनस्क्रीन हे मस्ट आहे, ते सगळ्यांनी कंपल्सरी वापरायचं आहे। त्याचबरोबर केसांचे जर लॉंग हेअर्स असतील तर ते आपण शॉर्ट पद्धतीने बांधायचे, किंवा पोनीटेल बांधू शकतो किंवा बन त्याचा बनवू शकतो। अशी शॉर्ट हेअर ठेवायचे, केस मोकळे ठेवायचे नाही। शक्य असेल तर कॅपही तुम्ही वापरू शकता। त्याचबरोबर होळी खेळण्यापूर्वी आपण आपल्या ओठांची सुद्धा काळजी घेतली पाहिजे। ओठांवरती आपण लिप बाम लावला पाहिजे। त्याशिवाय आपल्या कानाच्या जे साईड्स असतात तिकडे मॉइश्चरायझर लावू शकतो किंवा लिप बाम वॅसलीन लावू शकतो। कानाची पाळी असते किंवा मागच्या बाजूला तिथे आपण वॅसलीन किंवा लिप बाम लावू शकतो। त्याचबरोबर आपल्या नखांची सुद्धा काळजी घेतली पाहिजे। नखांवरती आपण नेल पॉलिश लावू शकतो। त्याचबरोबर नखांच्या नेलबेड आपण ज्याला म्हणतो, म्हणजे नखांच्या साईडची जी त्वचा असते तिथे आपण वॅसलीन वापरू शकतो। बराच वेळा या भागात जर कलर गेला तर तो लवकर निघत नाही, त्यासाठी हे प्रोटेक्शन घेतलेलं कधीही चांगलं। कलर खेळताना तो कलर बऱ्याच वेळा आपल्या डोळ्यातही जातो, तर डोळ्यांचं संरक्षण करण्यासाठी आपण गॉगल वापरू शकतो। डोळ्यांच्या खालची त्वचा ही खूप नाजूक असते, त्यासाठी तिथे आपण मॉइश्चरायझर किंवा वॅसलीन लावू शकतो। त्याचबरोबर होळी खेळायला जाण्यापूर्वी शक्य असेल तर फुल स्लीवचे कपडे वापरा, जेणेकरून मॅक्झिमम आपले स्किनचा पार्ट कव्हर होत जाईल, आणि यासाठी कॉटनचे सुती कपडे वापरू शकता। आता आपण बघूयात की होळी खेळून झाल्यानंतर तो कलर कसा काढायचा, त्यावेळी कशी काळजी घ्यायची केसांची आणि त्वचेची। सगळ्यात आधी जो कोरडा कलर असतो किंवा जो इझिली निघण्यासारखा असतो तो आपण आधी काढून घ्यायचा, झटकून घ्यायचा केसांमधून पण आणि स्किनवरून पण। त्यानंतर नॉर्मल पाण्याने आधी वॉश करायचंय। हे नॉर्मल पाण्याने जेवढा कलर जाईल तेवढा घालवायचा प्रयत्न करायचा आहे। हे केल्यानंतर परत एकदा ऑइल लावायचं आणि ऑइलने थोडं चोलून पुन्हा एकदा राहिलेला कलर काढायचा प्रयत्न करायचा। ते करून सुद्धा जर जो राहत असेल मग त्यावेळी आपण आंघोळ वगैरे करून किंवा वॉश करून ते करून तो काढायचा आहे। खूप जोरात घासायचं नाहीये, खूप जोरात स्क्रब करायचं नाही, की कलर काढण्यासाठी आपण बराच खूप जोरात स्क्रब करतो, घासतो, तर त्याने त्वचेला इंजुरी होते, स्किनला रॅशेस येऊ शकतात आणि ड्रायनेसही वाढू शकतो। केस धुण्यासाठी नॉर्मल रूम टेम्परेचरचं पाणी वापरा किंवा कोमट पाणी वापरा। खूप कडक गरम पाणी वापरू नका, त्यामुळे केसांमध्ये अजून ड्रायनेस येऊ शकतो। ऑलरेडी कलरने खराब झालेले असते, त्यात गरम पाण्याने अजून जास्त प्रमाणात ड्रायनेस येऊ शकतो। आणि माइल्ड हर्बल शॅम्पूने एकदा किंवा दोनदा वॉश करा, त्यानंतर तुम्ही तुमचं नॉर्मल कंडिशनर वापरू शकता। अशा प्रकारे सगळं आपण कलर वगैरे काढल्यानंतर पुन्हा आपली बॉडी इंटरनली आणि एक्सटर्नली दोन्ही प्रकारे हायड्रेट केली पाहिजे। त्यासाठी पाण्याचं इंटेक जास्त ठेवा। त्याचबरोबर मॉइश्चरायझर, तुमचा रेग्युलर जे मॉइश्चरायझर आहे, लोशन आहे, ते व्यवस्थित प्रकारे वापरा। आणि तुमचे जर सिरम्स असतील, नियासिनामाइड सिरम किंवा व्हिटॅमिन C सिरम जे तुम्ही रेग्युलर वापरता ते तुम्ही वापरू शकता स्किनसाठी। त्याचबरोबर हेअरसाठी तुम्ही रेग्युलर हेअर ऑइल लावून ठेवायचे काही वेळ, आणि स्किनसाठी फेस पॅक वगैरे वापरू शकता, तो नॅचरल पद्धतीने बनवलेला असेल। बेसन, हळद, दूध असं वापरून जो आपण नॅचरली घरगुती फेस पॅक वगैरे बनवून वापरू शकतो। तर एवढं सगळं करूनही जर तुमच्या स्किनवर रॅशेस आले असतील किंवा खाज वगैरे येत असेल, ड्रायनेस असेल, तर तुम्ही लवकरच आपल्या जवळच्या डॉक्टरांशी संपर्क केला पाहिजे, किंवा तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता। खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करून किंवा कॉल करून अपॉइंटमेंट घेऊ शकता। कारण होमिओपॅथीमध्ये यासाठी खूप चांगले उपचार आहेत, जे कलरमुळे स्किनवर ॲलर्जी येते, रॅशेस येतात, खाज येते, त्यामध्ये होमिओपॅथीमध्ये खूप चांगली औषधं आहेत जे नॅचरल प्रकारे आपल्याला बरं करतात, कोणताही साईड इफेक्ट शिवाय। तर त्यासाठी जर तुम्हाला कन्सल्टेशन करायचं असेल, ट्रीटमेंट घ्यायची असेल, तर खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा। थँक्यू. हॅपी होली. हॅव अ सेफ होली.